प्रेम से बोलिए श्रीमद् भगवद गीता भगवान की। श्री गणेशाय नमः। श्री गोपाल कृष्णाय नमः। कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलेषु अति सर्वस्व कर्मणि। मनुष्याणां सहस्रेषु कश्चिदपि सिद्धये तथामपि सिद्धानां कस्मिन्नावृत्ति तथा तेषां ज्ञाने नित्ययुक्ते भक्तिभिः शिष्यते प्रियो ज्ञाने तत्त्वं सचमां सततं कीर्तयन्तमायतं तस्य दृढरता अपि च स्वदुराचारो भजतमान् पाठसाधुदेव समन्तः सम्यक् हि सः तेषामहं समुद्रतां मृत्युसंसारसागरात् पादष्टासुर उत्थानमैत्र कर्मच निर्मल निरङ्काशमुखसुखः विविक्तसेविलवाचित वाक्यमानुस ध्यानयोगोपयुक्तवैराग्यं सम्पादितः। प्रेम से बोलिए श्रीमद् भगवद गीता भगवान की जय। तृतीयोध्याय कर्मयोग। श्री गणेशाय नमः। श्री गोपाल कृष्णाय नमः। अर्जुन उवाच जयसी चत्कर्मण्यस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मा नियोजयसी केशव। अर्जुन म्हणाला, हे जनार्दना, जर तुला कर्मापेक्षा साम्य बुद्धी श्रेष्ठ वाटते तर मग केशवा, हे युद्धरूपी घोर कर्म करण्याकडे माझी योजना काय करतोस? श्रीकृष्णाने कृपणा फल येतो आणि गुन्हेनं ह्यावर कर्म वगैरे सांगितले. ते एका वेगळ्या संदर्भात म्हटले. विकारयुक्त मनाने केल्या जाणाऱ्या कर्माबद्दल त्याने ते म्हटले, पण अर्जुनाला वाटले की सर्वच कर्माबद्दल तो विधान करीत आहे. बुद्धी ही कर्मापेक्षा श्रेष्ठ असते असे मोघम विधान गृहीत धरून अर्जुन विचारतो, कर्मापेक्षा बुद्धी श्रेयस्कर आहे असे जर तुझे म्हणणे आहे तर मला या घोर कर्मात का गुंतवितोस? युद्धाला सज्ज हो असे का सांगतोस? पण अर्जुनाला हे आठवत नाही की अर्जुनच त्याला आपल्या बाजूने युद्धासाठी बोलावण्याकरता गेला होता आणि युद्ध टाळण्यासाठी शिष्टाई करण्यास श्रीकृष्णच गेला होता. अर्थात अर्जुनानेच ठरविलेल्या युद्धात तो स्वतःच आयतेवेळी गोंधळून परत फिरत होता. त्याला स्वतःचे कर्तव्य कर्म श्रीकृष्णाने पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्याचे स्वतःचे सैद्धांतिक मत मात्र तसे नव्हते. तो तर भक्तीचा मेरू पर्वत. तो अर्जुनाला मुद्दाम युद्ध करण्यास प्रवृत्त का करील? व्यापी सैन्य वाक्येन बुद्धी मोहयव शिवमी तदेकवदम निश्चित येन सयो अमापनयाम. संमिश्र अशा वाक्याने तू माझ्या बुद्धीला जणू मोहच पाडित आहेस. जास्त ज्याने माझे कल्याण होईल असा एकच मार्ग निश्चित करून सांग. मोहयशी युव असा शब्दप्रयोग इथे आहे. खरोखरी अर्जुनाला श्रीकृष्णाच्या बोलण्याने घोटाळ्यात पडण्याचे कारण नव्हते, पण त्याच्या मनाचा जो आधीच गोंधळ उडालेला होता व तो कर्तव्यमूढ झाला होता त्यामुळे त्याची ग्रहणशक्ती स्पष्ट राहिलेली नव्हती. अर्जुन आपले म्हणणे लगेच पटवून घेईल असे नाही याची जाणीव श्रीकृष्णाला होती. म्हणून प्रथम त्याने आत्मा कसा अमर आहे त्याचे वर्णन वारंवार विविध प्रकारांनी केले आणि स्थितप्रज्ञ माणसाच्या मनोभूमिकेचे व बाह्य आचरणाचे वर्णनही पुन्हा पुन्हा केले आहे. आसक्तीरहित कर्म व समत्वबुद्धियुक्त कर्म यातील बाटे अर्जुनाला एकदा सांगून कळली नाही व बुद्धीला शरण जा याचा अर्थ युद्धच करू नको असा आहे व पूर्वी जसे साधी मात्र प्रपन्न म्हटल्या तसेच आताही मी कल्याण कसे प्राप्त करीन, मला श्रेयस्कर काय आहे अशी पृच्छा केली आहे. म्हणून युवा हा शब्द जणू काही मोह पाडतोच अशा अर्थाने येतो. श्री भगवान वाच लोकेस्मिन द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांगताना कर्मयोगेन योगिन. श्री भगवान म्हणाले, निष्पाप अर्जुना, या लोकी ज्ञान मार्गाने सांगत्याची व निष्काम कर्मयोगाने योगाची अशी दोन प्रकारची निष्ठा आहे असे मी पूर्वी सांगितले आहे. यशात हे गीता सांख्य बुद्धी योगे जीवासृणू असे दुसऱ्या अध्यायात श्रीकृष्णाने सांगितले आहे. सांख्यदर्शन व योगदर्शन ही षटदर्शनातील दोन दर्शने. सांख्यदर्शनात सर्व सूक्ष्म व स्थूल तत्वाचे विश्लेषण व वेगळे वेगळे गुणधर्म सांगण्यावर भर आहे व प्रकृतीच कत्री मानलेली आहे. तर योगशास्त्रात संसार बंधनातून सुटण्यासाठी मनुष्याने साधना कशी करावी ते सांगितले आहे. सांख्यदर्शनाचे सिद्धांत मानणे म्हणजेच त्यावर निष्ठा असणे होय. ज्ञान याचा येथे अर्थ विश्लेषणातून शब्दांच्या व गुणधर्मांच्या सुबुद्ध निरीक्षणातून मनाची पडलेली समजूत. तसेच कर्मयोगातूनच योगी लोकांची सैद्धांतिक निष्ठा योगमार्ग मोक्षाला नेणारा आहे अशी श्रद्धा जी असते ती सांख्यमताची पुढची पायरी. एक उदाहरण घेऊया. इष्टस्थळी जायचे असेल तर ते स्थळ किती लांब आहे, ते नेमके कुठे आहे, तिथे जाताना वाटेत कोणत्या गुन्हा लागतील याचे नुसते वर्णन केले तरी ते ज्ञानच असते व सांख्याचे ज्ञान ते. पण कर्मयोग सांगतो करून बघावे, सिद्धांताप्रमाणे स्वतः आचरण करून सत्यासत्यता ओळखावी. प्रत्यक्ष आचरणावर त्यात भर असतो. न कर्मणा मनारंभ नैष्कर्म्य पुरुषोस्मृते न च संन्यास ना देव सिद्धी समाधी गच्छते. कर्माचा आरंभच न केल्याने पुरुषाला नैष्कर्म्य मिळत नाही, तसेच कर्माचा त्याग केल्याने त्याला सिद्धी मिळत नाही. कर्मयोगाची आवश्यकता व अपरिहार्यता या श्लोकात वर्णन केलेली आहे. नैष्कर्म्य हा शब्द इथे नवीन आला आहे. याला कोणतेही कर्म कर्तव्य म्हणून राहिलेले नाही व पूर्वीच्या कर्माचा भोग भोगून आधीच संपलेला आहे. अशा वेळी नवीन कर्माला प्रारंभच
केला नाही तरी, कर्म विलीन झाले असताना नवीन कर्माला जरी मुद्दाम प्रारंभ केला नाही तरी शरीराचे कर्म चालूच राहते. पूर्वीच्या कर्माचा भोग संपलेला असतो तरी शारीरिक खाणे-पिणे, चालणे, बसणे, उठणे, पाहणे, ऐकणे हे चालूच असते. तसेच ज्ञानाने सर्वसंग केला तरी तेवढ्याने काही मोक्षसिद्धी प्राप्त होत नाही. गीतेत ठिकठिकाणी सिद्धी हा शब्द आला आहे. त्याचा अर्थ मोक्ष असा नाही, पण इथे मात्र दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी सांगितलेली ब्राह्मी स्थिती असा अर्थ आहे. श्रीकृष्णाला या श्लोकात काय म्हणायचे आहे ते त्याने पुढील 2 श्लोकात स्पष्ट केले आहे व त्या पुढील 2 श्लोकात कर्मयोगाचा उपाय सांगितला आहे. न हि कश्चित क्षणमपि जातो तिष्ठत्य कर्मकृत कार्यते व्यवसाय कर्म सर्व प्रकृतीर्जयी. कारण कोणी झालं तरी काही ना काही कर्म न करता क्षणभर देखील जाऊ शकत नाही. प्रकृतीच्या गुणांनी सर्व प्राणी परतंत्र असल्यामुळे ते गुण त्यांच्याकडून कर्म करीतात. कारण असे की कर्म न करता कोणी क्षणभर सुद्धा राहू शकत नाही. प्रकृतीचे सत्व, रज व तम हे 3 गुण आहेत. त्यांचे तपशीलवार वर्णन गीतेत पुढे 17 व 18 अध्यायात येते. सत्वगुण ज्ञानमय सुगमय, रजगुण तीव्र भावनामय व कर्ममय, तमोगुण अज्ञानमय व आलस्यमय. कार्य ते म्हणजे करायला भाग पाडले जाते. त्याचे प्रात्यक्षिक करून पहा. काही केले नाही तरी श्वसन, पचन, उदरगती, उदयगती, श्वेत, मलमूत्र निर्मिती, रस निर्मिती, कानांनी ऐकू येणे, नाकाने वास येणे, पापण्यांची उघडझाप आपोआप होणे, गतस्मृती मनात येणे, विचार थांबविता न येणे, अशा प्रकारचे काहीतरी देवाणघेवाण आपल्या शरीरातून भोवतालच्या जगत अशी होतच असते. कर्माचा आरंभ न केला तरी हे कर्म चाललेले असते. ते प्रकृती, निसर्ग याची प्रक्रिया अटळ व स्वाभाविक आहेत, त्यामुळे घडत असते. निष्कर्मी स्थिती यामुळे शक्य नसते. कर्मेंद्रियांनी संयम्य जे असते, मनसा स्मरण इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचार असं उच्चते. जो मूर्ख कर्मेंद्रिय बळजबरीने दाबून मनाने विषयांचे चिंतन स्मरण करीत राहतो त्याला ढोंगी म्हणतात. संन्यास मार्गाने जे सर्व काम्यकर्माचा बाह्यतः त्याग करण्याची परंपरा सांख्य तत्वज्ञानाची चरमस्थिती आहे. आणि भिक्षावृत्तीसुद्धा बरी, पण ही हिंसा नको असे जे अर्जुनाला पहिल्या अध्यायात वाटत होते ते संन्यास धर्माबद्दल त्याचे जे ज्ञान होते त्या भूतकालीन ज्ञानावर आधारलेले होते. संसार, पत्नी, मुले, अग्निहोत्र, पूजापाठ, श्राद्धादी कर्मे, पोटासाठी व्यापार किंवा नोकरी किंवा युद्ध किंवा वेदपठण व अध्ययन आदी वर्णाश्रम धर्माप्रमाणे ब्रह्मचर्य, कार्यस्थ व वानप्रस्थातील कर्तव्य त्यांचा बाह्यता त्याग केला तरी माणसाच्या मनात गतकाळातील सुखभोग पुन्हा मिळावेत असे चिंतन घडत असते. काया वाचा मनाने सर्वथा त्याग घडत नाही आणि मनात मात्र वासना शिल्लक आहेत आणि बाहेर मात्र विषयांचा भोग घेणे टाळले आहे. असा संघर्ष चालतो. मिथ्या अधिक आचार असा विग्रह आहे. खोटे वागणे, भोंगे वागणे असा त्याचा अर्थ होतो. व या प्रकारचा संन्यास म्हणजे संन्यासच नव्हे, ती व्यर्थ कृतीच आहे. संन्यास घेतला असे म्हणतात त्यावेळी सुद्धा काहीतरी नवीन घेतले असा भाव असतो, पण मनाने संन्यास घडला पाहिजे. ती घेण्याची गोष्ट नसते. फूल जसे गळून पडते तशा वासनात गळून पडल्या पाहिजेत. नैष्कर्म्यही साधत नाही व पूर्ण संन्यासही घडत नाही. अशा वेळी काय करायचे श्रीकृष्ण म्हणतो. यस्त्रिंद्रियाणि मनसा नियम्यारभतेर्जुन कर्मेंद्रिय कर्मयोगोपसक्त स विशिष्यते. पण हे अर्जुना, मनाने इंद्रियांचे नियमन करून आसक्ती न ठेवता केवळ कर्मेंद्रियांद्वारा जो कर्मयोगाचे आचरण करतो त्याची योग्यता विशेष होती. मनच जर इंद्रियांच्या सहज प्रवृत्तीशी जोडलेले नसेल तर बाहेरून भोवताली योग्य विषय शेजारी असले तरी इंद्रियांशी त्यांचा संपर्क येऊनही संबंध येत नाही. ऐकण्यात लक्ष नसेल तर शब्दांची आंदोलने ध्वनिरूपाने कानावर पडतात तरी, पण मनाने त्या शब्दांचे ग्रहण होत नाही. शब्दार्थ लक्षात घेतला जात नाही व त्याची ओळख होत नाही आणि हवे नकोची प्रतिक्रियाही तयार होत नाही. जी गोष्ट कानाची तीच नेत्रांची, नाकाची, धनेंद्रियांची. मग कर्मेंद्रियाकडून फक्त भौतिक पातळीवर कर्मे घडतात, पण कर्तृत्व भोक्तृत्व भाव नसतो. त्यामुळे तो मनुष्य असक्त म्हणजे न बांधलेला अर्थात मुक्तच राहतो. कर्मयोगाचा हा अर्थ लक्षात घ्यावा. कर्माशी समत्वबुद्धी जोडलेली असते. कर्माशी कर्मेंद्रिये जोडलेली असतात. पंचमहाभूतात कर्मेंद्रिये वावरत असतात, पण फक्त ह्या कर्माचे ते फळ मी भोगीन इत्यादी संकल्प मात्र नसतात. म्हणूनच असा मनुष्य गीताकारांना उल्लेखनीय वाटतो. नियतम गुरु कर्म तम कर्म ज्यायो या कर्मणं शरीर यात्रापी च तेन प्रसिद्धेद कर्मणं. हे अर्जुना, तुझे नेमलेले कर्म तू कर, कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ आहे आणि कर्माशिवाय तुझी जीवनयात्राही चालणार नाही. पुन्हा एकदा श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहे की तुझ्या शरीराचा चिरेतर्थ सुद्धा कर्म न करता चालणार नाही. मग तू काय करायचे? नियत कर्म करायलाच हवे. नियत कर्माची व्याख्या इथे काय करायची? नियमात असेल तेवढे कर्म हे नियत कर्म होईल. नियम कोणते? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांना उपजीविकेसाठी स्वाभाविक म्हणून जे कर्मशास्त्र रूढी यानुसार समाज धोरणाने ठरवून दिलेले आहे ते एक प्रकारचे नियत कर्म ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम
गृहस्थाश्रम, वानप्रस्थ व संन्यास यांच्या स्थितीप्रमाणे आपण दिलेले आचरण, स्वतःचा सत्वरज अथवा तम यातील जो स्वाभाविक परचड गुण असेल त्यानुसार होणारे कर्म आणि बाल, तरुण, वृद्ध, स्त्री, पुरुष इत्यादी ईश्वरकृत भेदानुसार त्यांचे धर्म व कर्म इत्यादी सर्व कर्मे नियत कर्म या शब्दात येतील. पण तीच कर्मे अफलाकांक्षी मनाने करायची असतात. अकर्मापेक्षा कर्म जयानं म्हणजे वरच्या पातळीचे आहे असे जे म्हटले आहे ते मा घोरे कर्मणी की नियोजयसी या अर्जुनाच्या प्रश्नाला आधारून म्हटले आहे. युद्ध हे कर्म घोर असो वा नसो, श्रीकृष्णाचे म्हणणे असे की तो काही अर्जुनाला मुद्दाम युद्धाचे कर्म करण्यास सांगत नाही. अर्जुनाचे ते नियत कर्मच होते. त्याच्या दृष्टीने युद्ध अपरिहार्य होते. ते घोर किंवा मंगल असे काहीच नव्हते. यज्ञार्थात कर्मणो नेत्र लोकय कर्मबंधन तदर्थ कर्म कोणते मुक्तसंग समाज. हे अर्जुना, यज्ञाच्या हेतूने केलेल्या कर्माखेरीज इतर कर्म केले असता मानव कर्मबद्ध होतो. यज्ञार्थ करावयाचे कर्म देखील तो आसक्ती सोडून करीत नाही. इथे फार मोठे तत्वज्ञान श्रीकृष्णाने यज्ञाच्या मूळ संकल्पनेविषयी सांगितले आहे. यज्ञासाठी म्हणून जे जे कर्म करावे ते बंधनकारक होत नाही. इथे यज्ञाचा मूळ हेतू त्याग जो आहे तो अध्यारोप आहे. सृष्टीमध्ये यज्ञात्मक प्रक्रिया सतत चालू आहे. कुंडात अग्नी प्रदीप्त करून त्यात मंत्रोच्चारपूर्वक आहुती टाकणे व देवांची प्रसन्नता अपेक्षेने हा यज्ञ ठरवून केलेले मर्यादित स्वरूपाचे कर्म आहे व कालमर्यादाबद्ध असे त्याचे फळ अर्ध्याकडे परत भोगले जाण्यासाठी येत असते. म्हणून असा सकाम यज्ञ बंधनकारकच असतो. म्हणजे फलभोगासाठी कर्त्याला सज्ज राहावे लागते. पण याही यज्ञाने मानव व देवता यांचे मोठे सहकार्य घडून परस्परांचे पोषण व तोषण होत असते. त्याचा परामर्श श्रीकृष्णाने पुढे घेतलाच आहे. पण व्यापक सृष्टीत पंचभूतातील खनिज, वनस्पती, प्राणी, जल, वायू, भूमी, तेज, आकाश यात जी परस्पर सापेक्ष परस्परांच्या त्यागावर अवलंबून असणारी प्रक्रिया आहे तीच एका पदार्थाचे गुण दुसऱ्या पदार्थाच्या उत्पत्ती, स्थिती, संहाराच्यासाठी उपयुक्त कसे होतात व प्राणी, वनस्पती, खनिजे आणि मानव व देवताही एका चक्रासमान पुढे मागल्या जीवनातून कसे उत्क्रांत व अपक्रांत होतात त्या विराट यज्ञासंबंधी श्रीकृष्ण येथे निरूपण करीत आहे व त्यातील रहस्य समजून घेऊन संगरे कोण कर्मेकर असे सांगत आहे. सहयज्ञ प्रजा सृष्टवा पूर्ववाच्य प्रजापती अनेन प्रस विशेषमेषं वस्तिष्ठ काळामधुक. पूर्वी यज्ञासह प्रजा उत्पन्न करून ब्रह्मदेव त्यांना म्हणाला, हा यज्ञाने तुम्ही अभ्युदय करून घ्या. हा यज्ञ तुमची कामधेनू हो, म्हणजे तुमच्या इच्छा पूर्ण करणारा हो. सवन म्हणजे निर्मिती, प्रसवन म्हणजे उत्तम निर्मिती. प्रजापती हा ब्रह्मदेव, त्यानेच चतुर्विध सृष्टी निर्माण केली. पण प्रजा याचा अर्थ प्रकर्षाने जन्माला आलेली प्रजा याचा अर्थ राजा व प्रजा या दोनपैकी प्रजा असाही होतो. व प्रजा म्हणजे बुद्धी असलेली विशिष्ट जीवसृष्टी आणि विशेषतः त्यागाचे व यज्ञाचे जीवनातील रहस्य समजून घेतलेले व त्याचे ज्ञान असणारे जन हा आहे. यज्ञ हा इष्ट त्या कामना देणारा हो असा जो अर्थ आहे त्यात कामधेनुप्रमाणे म्हणजे यथासंकल्प इष्टफल देणारा असे श्रीकृष्णाला म्हणायचे आहे. इथे पुन्हा देवतांच्या प्रीत्यर्थ करावयाच्या इष्टकामना सिद्ध्यर्थ करावयाच्या वनात्मक यज्ञाची माहिती मनात धरूनच श्रीकृष्णाने यज्ञाचे स्पष्टीकरण परंपरागत मताप्रमाणे केले आहे. देवानं भाव यथादनेन ते देवा भावयंतु परस्परम भावयंत श्रेय परम वाक्ष्यत. या यज्ञ साधनाने तुम्ही देवांना संतुष्ट करावं, ते देवही तुम्हाला संतुष्ट करू. त्याप्रमाणे परस्परांना संतुष्ट करून तुम्ही आपले कल्याण करून घ्या. एकमेका सहाय्य करू अवधे धरू सुपंत असे संतवचन आहे. यज्ञात हवी द्रव्याच्या आवृत्ती देऊन अग्निम पाणी त्या देवतापर्यंत पोहोचत्या करावी, हे मानवांनी करावे व देवतांनी मानवांना हवे असलेले भोग द्यावे. अशा तऱ्हेने दोन्ही वर्गांनी, मानव वर्गाने व देवता वर्गाने आपसात परस्पराचे कल्याण करावे असे ब्रह्मदेवाने प्रजासाठी विधान केले. म्हणजे हे करणे दोन्ही वर्गांना स्वाभाविकच आहे. त्यातील उपचर प्रवृत्ती लक्षात घ्यावी. भावयंतू संभावना करावी, मान द्यावा, भावनांना जपावा. याच्या पुढे जाऊन यज्ञाचे द्रव्य हवन केले जाते. त्यात कृतज्ञतेचा भाव कसा असावा ते सांगून कृष्ण एक तत्व मांडत आहे पहा. इष्टान भोगांना ही हो देवा दास्यंते यज्ञ भाविका तै दत्तान प्रदाय यो भुंगते स्तेन व्यवसा. यज्ञाने संतुष्ट झालेले देव तुम्हाला इच्छित वस्तू देतील, पण त्यांनी दिलेले त्यांना अर्पण न करता जो केवळ स्वतःच बघतो तो चोरच होईल. श्रीकृष्ण म्हणतो, ब्रह्मदेवाने आज्ञा केली ती अशी की हे प्रजांनो, तुम्ही यज्ञ करून देवांना संतुष्ट केलेत की वायू, पर्जन्य, चंद्र, सूर्य, सागर, भूमी, आकाश यातून तुम्हाला यथायोग्य ते भोग्य विषय त्या स्थानातील देवता देतील. ते विषय ज्या अर्थी त्यांनीच दिलेले असतात त्या अर्थी नैवेद्य म्हणून त्यांचे अंश मानवाने देवतांना अर्पण केले पाहिजेत. त्यांना नैवेद्याचे पदार्थ अर्पण न करता जो केवळ अक्कलकोटीप्रमाणे
अक्कलकोटेपणाने स्वतः सर्व सुखे भोगतो तो परक्याचे धन चोरणाऱ्या चोरासारखाच आहे असे समजावे. ही सृष्टीची अंतर्गत स्वयंपूर्ण स्वयंचलित व्यवस्था आहे. त्या कृतज्ञता भावानेच भोजन करताना चित्रावती घालणे, प्राणाय स्वाहा इत्यादी म्हणून पूजेत नैवेद्य दाखविणे, सूर्याला अर्घ्य देणे, नदीत किंवा सागरात धन अन्न अर्पण करणे, गरिबांना प्राण्यांना अन्न देणे, पक्ष्यांना धान्य घालणे, झाडांना पाणी घालणे इत्यादी अनेक प्रकारांनी मानव हा मानवेतर जीवांना व निसर्गाला काहीतरी देत असतो. देणे घेणे हेच रहस्य या सृष्टिक्रमाचे महत्त्वाचे अंग आहे. जीवन परस्परावलंबी आहे. यज्ञशिष्टाशीन संतो उच्चन्ते सर्व पीडिशे भुजते ते प्रथम पापा ये पच्छन्त्यात्म कारणात. यज्ञशेष अन्न सेवन करणारे सज्जन सर्व पातकातून मुक्त होतात, परंतु जे पापी लोक केवळ आपल्यासाठी अन्न शिजवतात ते पापच भक्षण करीत असतात. संत हा शब्द इथे महत्त्वाचा आहे. दुष्ट माणसांनी जगताच्या अनहितासाठी जर यज्ञ केला व दुष्टता कायमच ठेवली आणि देवताकडून मिळालेल्या आयुधांनी वा वरदान प्राप्तिशक्तीने त्रैलोक्याला उपद्रव देण्यास प्रारंभ केला तर ते पापापासून किलबिशापासून मुक्त कसे होणार. स्वतःच्या स्वार्थासाठी अनेक दैत्यांनी यज्ञ केले, उपासना केली, जप केला, घोर तप केले आणि त्यानंतर मिळालेल्या सामर्थ्याने आणखीनच पापे करून सर्वनाश करून घेतला. पचंती म्हणजे अन्न शिजवतात. यज्ञात हवनासाठी चरू, भात इत्यादी शिजवणे पुण्यकारक होईल, पण स्वतःसाठी अन्न शिजवणे व कोणालाही न देता एकट्याने जेवणे हे जणू काही पापच भक्षण करतात, स्वीकारतात, इतके ते वाईट आहे. भक्षण करणे याचा अर्थ संपविणे, नाश करणे असा नसून इथे पापाचा स्वीकार करणे, भोगणे असा आहे. संत शब्दाने यजमानाचे नैतिक आचरण उत्तम असणे आवश्यक आहे असे दर्शविले आहे. अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभव यज्ञान भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भव. अन्नापासून प्राणी उत्पन्न होतात, पर्जन्यापासून अन्न होते, यज्ञापासून पर्जन्य उत्पन्न होतं, कर्मापासून यज्ञाची उत्पत्ती होते. कर्म म्हणजे कृती, काहीतरी कृती करणे हे अटळ आहे. कर्म अपरिहार्य आहे, कर्म कोणाला सुटलेले नाही, पण यज्ञरूप कर्म मात्र बंधनकारक होत नाही. म्हणून मी पणा विरहित न मम असे म्हणून कर्म करणे हीच युक्ती आणि अशा कर्मातूनच निसर्गातील परस्पर सहाय्याचे व्यापक यज्ञाचे श्रेय निर्माण होते आणि या यज्ञाने पर्जन्य येतो. कसा यज्ञ ते पहा. सूर्याला त्याच्याच उष्णतेने जलनिधी वाफेच्या रूपाने जल अर्पण करतो. सूर्यरूपी यज्ञकुंडात जलरूपी आहुती अर्पण करतो. सूर्य त्याच वाफेपासून वायूच्या सहाय्याने मेघ करून पृथ्वीवर अन्यत्र वाहून नेतो. शीतल वायू पाण्याचा वर्षाव पृथ्वीवर करतो, म्हणजेच पृथ्वीरूपी कुंडात त्या पाण्याचा जणू आहुती टाकतो. हे जलनिधीचे सूर्याचे व वायूचे कर्म घडतील, त्यांचा यज्ञ संपन्न होतो व त्या यज्ञाने पाऊस पडतो. पाण्याच्या संपर्काने बीज आपले जीवन समर्पण करून वृक्षरूप होतो. हा बीजाचा आत्मयज्ञ होतो. वृक्षाला, रोपाला धान्य, फळे इत्यादी आदी निर्माण होतात व ती प्राण्यांच्या व मानवांच्या भक्षणार्थ उपयोगी पडतात. तेही त्या धान्य पिकांचे आत्मसमर्पणच असते. धान्य खाण्यापूर्वी त्यावर पीठ करणे, भिजविणे, भाजणे आदी संस्कार होतात व अनुरूपाने तेच प्राण्यांच्या शरीराचे पोषण व बाळ करते. कर्म हे या सर्व यज्ञ संकलेच्या मूलस्थानी असते. कर्म ब्रह्मोद्भव विधी ब्रह्माक्षर समुद्भवम तस्मात् सर्वगतं ब्रह्मनित्य यज्ञ प्रतिष्ठितम्. कर्माची उत्पत्ती ब्रह्मापासून म्हणजे प्रकृतीपासून आहे असे जाण आणि ब्रह्म हे अक्षरापासून म्हणजे परमात्म्यापासून उत्पन्न झाले आहे. म्हणूनच सर्वव्यापी ब्रह्मच नेहमी यज्ञात प्रतिष्ठित असते. ब्रह्म म्हणजे येथे प्रकृती होय. पुढे ब्रह्म ही महान योगी असून ईश्वर बीज पिता आहे व प्रकृती व पुरुष ही सर्व भूतांची माता पिता आहेत असे गीतेतच म्हटले आहे. यज्ञाचे इथे जे वर्णन आहे त्याचे सर्व पूर्वापार स्वरूप सृष्टीच्या संदर्भात आपल्याला कळून येते. अक्षर म्हणजे आत्मा हा अर्थ कुटस्थ अक्षर उच्चते या वचनावरून लक्षात येईल. यज्ञ हा सृष्टीरूप, ब्रह्मरूप, मूळ दैवी प्रकृतीरूप कसा आहे याचे इथे स्पष्टीकरण केले. एवं प्रवर्तित चक्र नानो वर्तयतिह अघायो रुद्रिया रामो मोघम पार्थस जीवती. हे अर्जुना, याप्रमाणे ब्रह्मदेवाने सुरू केलेले सृष्टीचक्र जो ह्या लोकात पुढे चालत नाही तो केवळ इंद्रिय सुख लोरूप पापी मनुष्य व्यर्थ जगतो असे समजते. तेनं अगम बुद्धते. त्यानंतर आता अघायू म्हणजे ज्याचे जीवनच पापरूप आहे असा आणि मोघम जीवती म्हणजे उगाच अर्थहीन जगतो. अशा प्रकारे श्रीकृष्णाने अक्कलकोट्या माणसाचा तीनदा धिक्कार केला आहे. हे सृष्टीतील देवाणघेवाणीचे चक्र जो अनुसरत नाही तो इंद्रियांच्या सुखात सुख पाहणारा म्हणजे आत्मानंद व त्यागातील आनंदाला वंचित असा मनुष्य. यस्त्वात्म रतिरेव शाब्दात्म तृप्तस्व मानव आत्मज्ञव संतुष्ट तस्य कार्य न विद्यते. परंतु जो मनुष्य केवळ आत्म्यातच रममाण असतो, आत्मानंदातच तृप्त असतो आणि आत्म्याच्या काही जो संतुष्ट असतो त्याला मात्र स्वतःचे म्हणून काही कर्तव्य उरत नाही.
आता मात्र कर्मयोगातील मोठी अडचणी या श्लोकातील तस्य कार्याने विद्यते या वाक्याने थोडी उभी राहते. त्याला काही कर्तव्यच उरत नाही असे म्हटले आहे. कोणाला कर्तव्य उरत नाही? जो आत्म्याच्या काहीच आनंदात असतो व स्वतः जसा आत्मरूप आहे तसा तृप्त असतो, संतुष्ट असतो त्याला. मग कर्म कशाला करायचे? मागे सांगितले आहेत, माते समस्तु कर्मणी अकर्मणी. म्हणजे कर्म करणारच नाही या प्रकारच्या अष्टालय तू धरून ठेवू नको. म्हणजे कर्तव्य म्हणून काही करायचे उरत तर नाही आणि कर्म करणार नाही असेही म्हणायचे नाही. मग काय करायचे? पुढे यावर आणखी स्पष्टीकरण केले आहे. ते नीट लक्षात घेतले तर कर्मयोगाचे खरे समतोल स्वरूप उमगेल. नैव तस्य कृते ना कृते किंवा कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चित दत्त व्यपाश्रय. ह्या जगात कर्म करण्यात अगर न करण्यात त्याचा काहीच लाभ नसतो. त्याचप्रमाणे सर्वभूतांचे काही त्याचा स्वतःचा म्हणून काही अर्थ गुंतून राहिलेला नसतो. अशा आत्मपुष्ट माणसाला स्वतःच्या स्वार्थासाठी काही कर्तव्य उरत नाही. स्वतःचे मतलबाचे वासनामूलक काममूलक धर्म अर्थ व काम हे तीन अर्थ साध्य करण्यासाठी संकल्पपूर्वक असे काहीही कार्य कोणतीही प्रेरित साधना उरत नाही. कारण सर्व प्राणीमात्रांच्या ठायी त्याची कोणतीही अपेक्षा उरलेली नसते आणि स्वतः अमुक आहोत तर काहीतरी साधना करून उच्चपद वगैरे मिळवीन असे स्वार्थ संकल्प उरत नाही. म्हणून अमुक एक कार्य केले नाही तर माझा स्वार्थ साधेल व अमुक एक कार्य केले तर माझा स्वार्थ साधेल असे स्वार्थाचे विचारच त्या माणसाच्या मनात घेतले. तस्मात सक्त सततम कार्यकर्म समाचर असक्तो चिरण कर्म परवापनोती पुरुष. म्हणून तो ज्ञानपुरुषाप्रमाणे आसक्तीरहित होऊन आपले कर्तव्य करणे नेहमी करीत. आसक्ती सोडून कर्म करणाऱ्या पुरुषाला मोक्ष प्राप्त होतो. म्हणून श्रीकृष्ण म्हणतो स्वार्थप्राप्तीचे हेतूच टाकून दे. आसक्त मोकळा राहून जे विहित कर्तव्य आहे तेवढे मात्र अशा प्रकारे नेहमीच करावे. कार्यकर्म म्हणजे विहित कर्म असा अर्थ घ्यावा. हे असे निरंतर शुद्ध कर्म तेवढे करीत राहणारा परमपदाला म्हणजे मोक्षाला पोहोचतो. मुक्तावस्था ही बाहेर कुठेही भटकून मिळत नाही. ती आपल्याच ठिकाणी अंतरंगात मनातच असते. म्हणूनच श्रीकृष्णाचे एक विशेष वचन लक्षात घ्या. मन एव मनुष्यानं कारण बंध मोक्ष. माणसांना बद्धतेला कारण मन हेच आहे व मोक्ष प्राप्त होण्यास साधन म्हणजे मन हेच होय. कर्मण्येव ही संसिद्धी मस्तिता जनकादय लोकसंग्रामेवापी संपश्यन कर्तृमर्हसि. कारण जनकाधिकांनी ही कर्मानेच उत्तम सिद्धी मिळविली. त्यासाठी लोकसंग्रहाकडे लक्ष देऊनही तुला कर्म करणेच उचित आहे. अर्जुनाला कर्मयोगाची अपरिहार्यता पटवून देण्यासाठी श्रीकृष्णाने जनक राजाचे उदाहरण दिले आहे. आणि जनक इत्यादी अनेकांनी कर्मयोगाने सिद्धी म्हणजे ब्राह्मी स्थिती समत्वाची स्थिती प्राप्त केली आहे असे म्हटले आहे. येथे फार मोठ्या राजाचे उदाहरण घेतले आहे व त्याच्यासारखाच अर्जुनही संसारी राहूनही ब्राह्मी स्थिती प्राप्त करू शकेल असे त्याला दाखविले आहे. जनकासारखे आणखी कोणते राजे कोणते क्षत्रिय त्या स्थितीला पोहोचले होते याचा विचार करता काही नावे समोर येतात. दानी बलिराजा, देहातीत अवस्थेतील शिबी, पुण्यश्लोक नलराजा, राजा हरिश्चंद्र अशा राजांनी प्राप्त कर्तव्य पार पाडताच उच्च समत्व बुद्धी प्राप्त केली होती. लोकसंग्रह म्हणजे वस्तूंचा संग्रह करून ठेवतात तसा नाही. सम्यग्रहण म्हणजे प्रजांना लोकांना योग्य मार्गाचे वळण लावणे, त्यांना नियमांनी वाढण्याचे शिक्षण देणे. अर्जुनाचे हे वर्णानुसार शास्त्रकर्म होते व ते त्याने करायलाच पाहिजे होते. तत्त्वज्ञानाची भूमिका सोडून द्यावी वाटले तर, पण समाजाला शिक्षण देणे व अनुशासन अंमलात आणणे हे तर क्षात्रकर्म समोरच होते. युद्ध करून दुष्टांचा नाश केल्याशिवाय हे कसे साधणार होते. म्हणून समोरचे प्राप्त कर्म पार पाडायलाच हवे असे श्रीकृष्ण म्हणत होता. यद्येताचरति श्रेष्ठस्तत्त देवेतरो जनः स यत्प्रमाण कुरुते लोकस्तदनुवर्तते. श्रेष्ठ पुरुष जसे आश्रम करतो तसेच सामान्य जनही आश्रम करतात. श्रेष्ठ जे प्रमाण ठरवितो तेच इतर लोक अनुसरतात. त्याला मानसशास्त्रीय समूह शास्त्रीय कारणही श्रीकृष्ण पुढे करतो. समाजात लोक परप्रत्ययाने व अल्पमतीचे असतात. महाजनो यांना गतस पंथा असाच प्रकार लोकांच्या आचरणात असतो. कोणी लोकोत्तर विभूती अमुक एक प्रकारे वाटते मग तेच बरोबर असे मनात धरून लोक तसेच वागतात. मोठा माणूस अमुक एक प्रकारचे वस्त्रे वापरतो म्हणून त्याचे अनुयायी पण तसेच कपडे धारण करतात. मोठे लोक नीतीने वाटले तर छोटे लोकही त्याचे अनुकरण करीत नीतीने वागतात. यथा राजा तथा प्रजा किंवा राजा कालस्य कारण ही वचने दर्शवतात. राजाला प्रमाण म्हणून जनसाधारण तसेच वागतात. रामायणातील रचकाने पत्नीला घरात घेण्याचे नाकारून राम एक वेळ सीतेला भटक्याच्या घरी ती राहिली तरीही घरात घेत असेल. पण मी काही रामासारखा राजा नाही.
असे सांगून राजावर त्याच्या कुटुंबावर चोरी वाढण्याची तेवढी जबाबदारी असली पाहिजे या गोष्टीकडे नेमके लक्ष वेधले आहे. लोकांच्या नेत्यांनी उच्च तत्वावलंबनाचे आदर्श घालून द्यायचे असतात. अर्जुनाने लढाई सोडून पळ काढला तर त्यांनी राज्याचे कर्तव्य निस्वार्थी मनाने केले नाही तरच समाजाचा सर्वत्र ऱ्हास होईल. या एका श्लोकात समाजाच्या धारणेचा एक महान व त्रिकालबाधिक सिद्धांत श्रीकृष्णाने मांडलेला आहे. नमे पार्थास्ति कर्तव्य त्रिषु लोकेषु किंचन नान भक्त मोहाप्तव्य वर्त योगचे धर्म. हे पार्था, ह्या त्रिलोक्यात मला स्वतःकरता काहीच करायचे उरलेले नाही, कारण मला मिळालेले नाही किंवा मिळवायचे आहे असे काहीच नाही, तरी पण मी कर्म करीतच असतो. श्रीकृष्णाने आता स्वतःचे उदाहरण पुढे केले आहे. जनकाच किंवा इतर लोक गुरुनांची गोष्ट राहू दे. अरे अर्जुना, मी स्वतः नाही का कर्म करीत? माझे काय अडले आहे रे? जगातल्या कोणत्या गोष्टी प्राप्त व्हाव्यात म्हणून मला हव्यास आहे, सांग बरे. मी पूर्ण तृप्त आहे. तस्य कार्य विद्यते म्हणून सांगितले ना, ते माझ्याच बाबतीत खरे आहे. बघ, अष्टसिद्धी श्रीकृष्णाला लहानपणापासूनच प्राप्त होत्या. द्वारकेत त्याचे वैभवशाली राज्य होते. सर्व सुखे प्राप्त होती. सर्व योगाभ्यासात तो पूर्ण होता. आणि तरीही अर्जुनाचे कर्तव्य त्याने नीट पार पाडावे म्हणून व दुष्टांना दंड देण्याचे अवतार कार्य पूर्ण करण्यासाठी वैयक्तिक स्वार्थ काहीही नसताना तो शिष्टाई पण करायला कौरवाकडे गेला. व शिष्टाईत असल्यानंतर युद्धात अर्जुनाचे सारथ्य करण्याचे कठीण कामही त्याने आनंदाने पत्करले. कृष्ण म्हणजे पूर्ण ब्रह्म, कृष्ण म्हणजे आनंद. त्याला काही मिळाले नव्हते असे नव्हते व मिळविण्यासारखे नवीनही काही या त्रिलोक्यात नव्हते. तरी तो कर्मशील राहिला आहे, कारण वैयक्तिक स्वार्थ तर काहीच नव्हता. होता तो फक्त प्रजांची धारणा करण्याचा ईशा संकल्प. यदि यहम न वर्तेय जातु कर्मण्य तंत्रित मम वर्तमान वर्तन्ते मनुष्यापार्थ सर्वशा. कारण जर मी आज सोडून असा कर्मात न राहीन तर हे पार्था सगळे लोक सर्वथा माझा मार्ग अनुसरतील. अतिंद्रित म्हणजे कोणतीही ढिलाई, प्रयत्नात कोणतीही कसूर न करता जर श्रीकृष्ण सतत जागरूक राहिला तरच प्रजांना सुरक्षितपणे आत्मविकास करता येईल. दुष्टांना शासन मिळेल. धर्माचे, धारणेचे, स्थैर्याचे प्राप्त कर्तव्य करण्याचे सर्व कार्य पार पडेल. हे फक्त उपकारकर्त्याच्या भूमिकेतून पाहायचे. आणि मग कृष्ण म्हणतो ते लक्षात येईल. हे पार्था, सर्वशा म्हणजे सर्व लोक सर्वच बाबतीत माझे वर्तन पाहून तसेच वर्तन करण्याचा संभव आहे. तेव्हा तुझ्या जागी माझी स्थापना करून पहा. मग कळेल की सर्व द्वंद्वे समजून घेऊन दूर करून परस्परांशी सर्वजण जबाबदारीने कसे वाटतील. मीच कर्तव्य केले नाही तर समाजाची अवस्था फार बिकट आहे. प्रजा उत्सन्न होईल. उच्चिते युरिमे लोकांना कुर्या कर्म चेदहम संस्कारस्य च कर्ता श्याम पहन्यामिमा प्रजा. जर मी कर्म न करीन तर हे सर्व लोक उत्सन्न म्हणजे नष्ट होतील आणि मी वर्णसंकर करणारा व त्या प्रजांचा घात करणारा होईल. वर्णसंकराचा मुद्दा पुढे मांडून कृष्ण अर्जुनाला त्याच्या मूळ शंकापैकी एका शंकेचे उत्तर देत आहे. युद्धात लोकांचा संवाद झाला व क्रिया भ्रष्ट झाल्या तर वर्णसंकर होईल वगैरे भीती अर्जुनाने व्यक्त केली होती. पण क्षत्रियाने जर युद्ध केले नाही तर दुष्ट पाशवी लोक मोकाट सुटतील आणि त्यामुळेच प्रजात अराजक माजेल, अनाचार, अत्याचार, दुराचार माजतील आणि वर्णसंकर होईल. परलोकातील नरकशाला इथेच नरक सदृश स्थिती होईल व लोकातील सुख, शांती, श्रद्धा, सद्गुण, सामर्थ्य, सामंजस्य, प्रेम, दया, सहभाव सगळ्या धर्मांचा नाश होईल. ज्या श्रीकृष्णाला वैयक्तिक सुखासाठी काही कर्तव्य नव्हते तोच म्हणतो आहे की मी जर कर्म केले नाही तर मी प्रजांचा नाश करणारा ठरेन. प्रजांचा उच्छेद होईल. यावरून ज्यांच्यावर डोळ्यात एकत पत्नीचे शील भ्रष्ट होण्याचा प्रसंग आणला गेला त्या पांडवांनी युद्ध करून दुष्ट कौरवांना शासन करायला नको काय? भीष्म द्रोणासारखे धनाला निंदे होऊन कर्तव्य विसरतात. कर्म हवे तिथे अकर्मण्य राहतात. तिथे कृष्णाला द्रौपदीचे शील रक्षण करण्यासाठी योग बळाचा वापर करावा लागलाच ना. धर्माच्या नाकर्तेपणाची व व्यसनीपणाची फळे सर्वांना भोगावी लागली. त्यावेळी अर्जुनाचे प्रज्ञावाद कुठे गेले होते? शंकराकडून व इंद्राकडून शस्त्रास्त्रे मिळवताना भविष्यभरी हा विचार कुठे होता? सक्ता कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद् विद्वांस तथा सक्त चिकीर्षु लोकसंग्राम. याकरिता अर्जुन कर्मासक्त असलेले अज्ञानी लोक ज्याप्रमाणे कर्मे करीत असतात त्याप्रमाणे अनासक्त अशा ज्ञानी पुरुषांनीही लोकसंग्रह करण्याच्या इच्छेने कर्मे करावी. हे सगळे लक्षात घेऊन लोकनेत्याने समाजाची घडी नीट राहावी, धर्म व संस्कृती टिकावी म्हणून लोकसंग्रह करावा. तो विद्वान असेल व त्याला इतर लोकांसारखी कामना नसेल तरीही त्याने सर्व नाटक वठविलेच पाहिजे. मूढ लोक कर्मे करण्यात व त्यांची फळे प्राप्त करण्यात जसे मग्न असतात तशीच व तितक्याच तत्परतेने विद्वान शहाण्या माणसाने अनासक्त राहूने कर्मे केलीच पाहिजे. विहित कर्मातून पळून जाणे योग्य नाही. कर्मयोगाचे ते तत्व आहे.
स्वतःचा स्वार्थ नाही तरी जगाच्या कल्याणासाठी कर्म करायचे, किंबहुना त्याचे वैयक्तिक जीवनच परमार्थमय झालेले असते. आणि स्वार्थमुक्ती हीच खरी मुक्ती. मी परमेश्वराच्या समीप आहे, मी परमेश्वराच्या वैकुंठातील लोकात आहे, मी परमेश्वराच्या रूपाचा आहे. या अवस्थात मी शिल्लक असतोच. पण ज्याच्या जीवनातून मी व माझे या मर्यादा गळून पडतात तो विश्वात्मक होतो व विश्वचक्राचा अविभक्त अंश होतो. हीच परममुक्ती होईल. न बुद्धिभेद जन भेदज्ञान कर्मसंगीनाम जोशेत सर्व कर्मांनी विद्वानयुक्त समाचरण. ज्ञानी पुरुषांनी कर्मामध्ये आसक्त असलेल्या अडाणी लोकांचा बुद्धिभेद करू नये. एवढेच नव्हे तर त्याने स्वतः कर्मी योगयुक्तपणे करीत राहून इतराकडूनही तशीच करावी. बुद्धिभेद याचा अर्थ द्विधा वृत्तीने आपले मन संशयात पडणे. 25व्या श्लोकात सांगितलेले अविद्वान कर्मासक्त लोक जे कर्मसंगी असतात त्यांच्या पुढे जर ज्ञानी माणूस गीत कर्म सोडून देतो असे उदाहरण असेल तर त्यांच्या मनात आपण कर्म करावे की नाही असा संशय निर्माण होईल व तेही नियत कर्म सोडून देतील. कारण समाजातील अज्ञजनांची प्रवृत्तीच अनुकरणशील असते. येथे विद्वान, युक्त व समाचरण अशी 3 विशेषणे अशा शहाण्या ज्ञानी माणसाला लावली आहेत. तो सर्व शास्त्रांचा जाणता हवा, तो योगी भगवंताशी अंतरंगातून जोडलेला हवा आणि सम्यक आचार करणारा सदाचारी नीतिमान हवा. अशा माणसाने सर्व कर्म करावे. सर्व म्हणजे आवड-नावडमध्ये न आणता जे काही विहित असेल ते करावे. निर्गुणोपासनेचे श्रेष्ठत्व प्रतिपादन करून काही विद्वान सामान्य लोकांना पूजा अर्चा, मंदिरात देवदर्शन, उपासना, जप, जाप्य, व्रतवैकल्य यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात. पण त्यामुळे त्या लोकांचा सन्मार्ग सुटून ते कुमार्गाला जाण्याचाही संभव असतो. प्रकृती क्रियमानांनी गुणे कर्मांनी सर्वशः अहंकार मूढात्मा करता अभिती मान्यते. वस्तुतः सर्व कर्मे प्रकृतीच्या सत्व रज तमो गुणातून केली जातात. पण अहमपणाने ज्याच्या अंतःकरणाला मोह पडलेला असतो तो मूढ मीच करता असे समजतो. युक्त व समाचरण असा विद्वान माणूस नसेल तर तो स्वतःलाच करता समजतो. त्याचे स्वच्छ निर्मळ आत्मरूप अहंकाराने बलित झालेले असते. इथे विमूढात्मा याचा अर्थ आत्मविस्मृती झालेला व देहादिकांच्या उपाधीलाच मी समजून त्या अभिमानाने स्वतःला काया वाचा मनादी उपाधीत सापडून करता समजणारा असा घ्यायचा. पण सर्व कर्मे प्रकृतीच करते व ही प्रकृती म्हणजेच विश्वातील देवाणघेवाण ब्रह्मरूप चक्र आणि तेच तर यज्ञमय कर्म होईल. ते कर्म वैश्विक आहे व सत्वात 3 गुणांनी ते कर्म घडतच असते. तत्ववित्तो महाभाव गुणकर्म विभाग गुणा गुणेषु वर्तन्त इति मत्वान सिद्धिते. परंतु हे महाभाव अर्जुना, गुण आणि कर्म हे दोन्ही आपल्याहून भिन्न आहेत ते तत्व जाणणारा ज्ञानी पुरुष गुणांचा हा आपापसात खेळ चालला आहे असे समजून त्यात आसक्त होत नाही. प्रकृती म्हणजेच विश्वात्मक कर्म व गुण म्हणजे 3 सत्व रज व तम हे गुण. या गुणांचा परस्परावर घडणारा परिणाम म्हणजे गुणागुणेषु वर्तन्ते. ही प्रकृतीची क्रीडा. हे सर्व पाहून तत्व जाणणारा हे समजून स्वस्त राहतो की ह्यात मी करता नाही. प्रवृत्तीत स्वार्थासाठी कशाला बोलू. म्हणून स्वार्थ साधना व कर्तृत्व भावना याकडे तो वळत नाही. 3 गुण परस्परापेक्षा कमी अधिक प्रभावी झाले म्हणजे त्यांच्या मिश्रणाने सृष्टीचे कार्य कसे चालते याचा विचार अध्याय 17 व 18 मध्ये मांडला आहे. इथे 3ऱ्या अध्यायात त्या विचाराचे बीजभूत विधान करून ठेवले आहे. प्रकृतेर गुण समूढा सज्जनते गुणकर्मसु तान कृष्णविदो मंदान कृष्णविन्न विचालयेते. प्रकृतीच्या गुणांनी मोहित झालेले गुण व कर्मे यात आसक्त होतात अशा सर्वज्ञ व मंत लोकांस पूर्ण ज्ञानी पुरुषांनी आपल्या कर्मत्यागाने भलत्याच मार्गाला लावून बिघडवू नये. येथे पुन्हा मूढ लोकांचे मन ज्ञानी माणसाने भलत्याच आदर्शाचे उपदेश करून व स्वतःचा कर्म न करण्याच्या उदाहरणाचे सहाय्य घेऊन विचलित करू नये. हा पूर्वीचाच मुद्दा श्रीकृष्णाने मांडला आहे. कृष्ण म्हणजे संपूर्ण सगळे, अकृष्ण म्हणजे अर्धवट अपुरे मूढ लोक गुणामध्ये व कर्मामध्ये अहंकाराने सज्ज होतात हे लक्षणीय आहे. मग ज्ञानी माणसाने काय करायचे. आपले परमोच्च ज्ञान बाजूला ठेवावे पण त्या भूमिकेतून अनासक्तपणे सर्व लोकांबरोबर विविध कर्मे उत्तम रीतीने पार पाडावी. मयी सर्वांनी कर्मांनी संन्यासाध्यात्म चेतसा निराशीर निर्मम भूत्वा युद्धस्य विगतिज. तो आत्मनिष्ठ चिंताने सर्व कर्मे करून ती मला अर्पण कर आणि फलाची आशा व ममत्व बुद्धी सोडून वैरभावाचा आवेश न घेता युद्ध कर. इथे श्रीकृष्णाने पूर्वीच्या मतपर या शब्दात सांगितलेला भक्तीचा विचार अर्जुनाला पुन्हा सांगितला आहे. सर्व कर्माचा सम्यक न्यास चित्त आत्मरक्षी करून परमेश्वराच्या प्रीत्यर्थ म्हणून करावा
व अर्जुनाने युद्ध करावे हे प्राप्त कर्तव्य म्हणून करावे. त्यामुळे घर किंवा अभिनिवेश, सोट, वैर किंवा अहंकार, तसेच पाप घडेल अशी शंका, विषाद इत्यादी विकार नसावेत. आणि एकाच वेळी आपण भगवंताशी मन जोडलेले व बाह्यता शरीराने प्राप्त कर्तव्य करत असणे, असा कर्मयोगाच्या युक्तीचा उपदेश श्रीकृष्ण करीत आहे. ये मे मतमिदं नित्य मनो तिष्ठन्ति मानवा, श्रद्धान्वंतो न स्वयंतो मुच्यते तेपि कर्मभि. जे लोक श्रद्धावान दोष दृष्टी विरहित होऊन माझ्या ह्या मताप्रमाणे निरंतर वागतात, तेही कर्मबंधनापासून मुक्त होतात. ज्ञानी माणसाने शरीराने प्राप्त कर्तव्य आशारहित, ममत्वरहित होऊन करावे व ईश्वराशी बुद्धी जोडलेली असावी, हे श्रीकृष्णाचे मत आहे. त्याचा आग्रह असा आहे की माणसांनी कर्माचे आचरण असे करावे तर करेच, त्याचबरोबर त्यांची तशी श्रद्धा असावी आणि त्यांनी असूया बाळगू नये, मनात संशय ठेवू नये, म्हणजेच खरे प्रज्ञावंत असावे. कर्मातून म्हणजे अनेकविध कर्माच्या बंधनातून तेही मुक्त होतात. तेही असे म्हटले आहे. त्याचे कारण काय? मुळात कोण मुक्त होतात? स्थितप्रज्ञ मनुष्य मुक्त असतो, हे मुख्य माझे मत असे आहे. म्हणून माझ्यावर श्रद्धा ठेवून, भक्ती बाळगून व माझ्या मताचा मत्सर न करता कर्मयोग आचरण करणारेही मुक्त होतात. असा पुढील श्लोकात याविरुद्ध वागणारे कसे असतात त्याचे वर्णन आहे. ये वेद तभ्य स्वयंतो नानु तिष्ठन्ति मे मतम, सर्वज्ञान विमूढास्तान विनिधी नष्टान चेतस. परंतु जे तोषेक दृष्टीचे लोक माझे मत अनुसरित नाही, ते सर्वज्ञान विमूढ म्हणजे सर्व बाबतीत मूर्ख, अविवेकी, बुडाले असे समजतात. असुयंत म्हणजे मनातून गुप्तपणे द्वेष करणारे, ते सर्वज्ञान विमूढ असतात. सर्वज्ञान म्हणजे भौतिक ज्ञानही व आत्मज्ञानही, सगळ्या बाबतीत मुख्य गोष्टच ते चुकलेले असतात. अर्जुना, ते अचेतस आहेत म्हणजे ज्यांना काही चेतना आहे का नाही. चैतन्य हा जीवनाचा भाग त्यांच्या ठिकाणी नसतो, ते पाषाणवत असतात, नष्ट झालेलेच असतात असे समजतात. अर्थात असे लोक नाना प्रकारच्या विकारांनी ग्रस्त होऊन कर्म करतात आणि बुद्धिनाशात प्रणश्यती असे जे पूर्वी सांगितले आहे तसे ते प्रनाश पावतात. सर्वज्ञान विमूढ यांचा एक अर्थ असाही निघतो, मी सर्वज्ञानी आहे, सर्व प्रकारचे ज्ञान मला आहे, असा अहंकार असला तर अहंकाराने मनुष्य विमूढ होतो. म्हणून सर्वज्ञतेच्या अहंकाराने मूढ झालेले असा तो अर्थ आहे. आणि गौण असला तरी तो अर्थ टाकाऊ नव्हे. सदृशं चेष्टते स्वयं प्रकृतिर्ज्ञानवानपि, प्रकृती यांची भूताने निमित्त की करिष्यति. ज्ञानी मनुष्य देखील आपल्या प्रकृती स्वभावानुसार वागतो. सर्वच प्राणी आपल्या प्रकृतीच्या वळणावर जातात, तिथे निग्रह काय करणार. आणि तो गौण अर्थ गृहीत धरला तर या 33व्या श्लोकाची वैयक्तिक सांगितली लागते. सर्वज्ञतेची घमेंड बाळगून असतात, त्यांची व्यवहारात आचरण करताना काय स्थिती होते. त्यांचे शरीर, त्यांची इंद्रिये, त्यांच्यावर नम्रता, अहिंसा, भूतदया, प्रेम आदी सुनीतीचा अंकुश नसल्यामुळे बेफाम होतात. मग ते इंद्रियांच्या सुखाच्या मागे लागतात व कधी जरी मन आवरण्याचा प्रयत्न त्यांनी केला तरी शरीराची इंद्रिया भोगाकडील धाव त्यांना थांबविता येत नाही. भक्तिभाव ठेवणे, श्रद्धा ठेवणे, कामना न ठेवणे, प्राप्त कर्तव्य, आवेश किंवा नैराश्य, आवड किंवा नावड या विरहितपणे करणे, हे या अहमबंधी लोकांना जमत नाही. त्यांना नष्ट व अचेतस म्हटले आहे. भूतानी याचा इथे अर्थ देहधारी जीव, सर्व प्राणी मात्र असा आहे. प्रकृती याचा अर्थ जन्मजात जे काही विकारीपण, भोगलोलुपता त्यांची असेल, सुखाची उपजत प्रवृत्ती असेल ती होय. स्वभाव दुरतिक्रम अशा शब्दात या उपजत प्रवृत्तींना ओलांडण्यास कठीण म्हटले आहे. इंद्रियस्येंद्रियस्यार्थे रागदेशो व्यवस्थितो तयोर्न वश्य मागच्छेतो दास्य परिपंथिनो. इंद्रिय आणि त्यांचे शब्दस्पर्शातील विषय यांच्यामधील प्रीती व द्वेष, आवड व नावड ही दोन्ही व्यवस्थित म्हणजे मूळचीच ठरलेली आहेत. या प्रीती द्वेषांच्या ताब्यात आपण जाऊ नये, कारण ते मनुष्याचे वाटणारे शत्रू होते. व्यवस्थित म्हणजे प्रकृतीत, सृष्टीच्या अवस्थेत ती आवड व नावड साहजिकच आहेत. प्राणी जन्माला आला की त्याला देहाला अन्न पाहिजे, पाणी पाहिजे, विश्रांती हवी, काम हवे, पाहायला हवे ते चांगले हवे, वाईट नको, ऐकायला हवे ते चांगले हवे, वाईट नको, उपाशी राहायची वेळ येऊ नये, तहान भागत नाही असे होऊ नये, शरीराला उष्ण व थंड यांचा स्पर्श जेव्हा जसा हवा असेल तसा मिळावा असे जे वाटत असते ते नैसर्गिक असते. पण त्यांच्या ताब्यात आत्मनिष्ठ व कर्मयोगी माणसाने जाऊ नये, कारण ते मानवाच्या मोक्षमार्ग साधनेत व्यत्यय आणतात. वाटमारे चोर जसे प्रवाशाला वाटेत गाठून लुटतात किंवा मारतात तसे हे काम व क्रोध मोक्षार्थी मानवांचे धैर्य, शांती, आरोग्य, नीतिमत्ता, दया, वत्सलता आदी गुणरूपी संपत्ती लुटून घेतात. श्रीकृष्णाने जो उपदेश केला आहे त्यातील ही गोष्ट महत्त्वाची आहे.
मागील श्लोकातील निग्रह म्हणजे इंद्रियांना जबरदस्तीने सुखास नकार देणे, जबरदस्तीने संपर्क टाळणे, यापेक्षा मनच विकार ठेवावे तेच योग्य आहे. आणि सर्वज्ञतेच्या गर्वाने मूठ झालेल्या शब्दपंडित विद्वान लोकांना ते काही जमत नाही. त्यामुळे त्यांचा या विकारामुळे नाश होतो. श्रेयांस्व धर्म विगुण परधर्मास्वतिष्ठदात स्वधर्मे निधान श्रेयम परधर्म घ्यावा. सुखाने आचरता येणाऱ्या परधर्मापेक्षा गुणाने गुन्हा स्वधर्मच श्रेयस करून स्वधर्मामध्ये मरण आलेले कल्याणकारक होईल, परंतु परधर्माचे आचरण घातक असते. स्वधर्म म्हणजे येथे वर्ण व आश्रमानुसार प्राप्त असणारे कर्तव्य व परधर्म म्हणजे या विरहित स्थितीत वासनांना वश होऊन केलेले आचरण असे अर्थ होतात. स्वधर्माचे आचरण म्हणजे अर्जुनाच्या बाबतीत प्रसंगोपात युद्ध करणे, ते करताना मरण आले तरी श्रेयस्कर आहे असे म्हणून श्रीकृष्णाने पूर्वीचे आपले म्हणणेच पुन्हा मांडले आहे. हतो वा प्राप्सिसे स्वर्गचित्ता वा मोक्षिसे वाहिनी धर्मातील युद्धात श्रेयोन्यतः क्षत्रियस्य न विद्यते यदृश्य चोकोपन्न स्वर्गदारम अपारुत सुखीन क्षत्रिया पार्थ लभन्ते युद्धविदृश्यम स्वधर्मपैकी चावेक्षण विकंपितो मरसी. या वाक्यात स्वधर्माचे आचरण किती महत्त्वाचे आहे तेच सांगितले आहे व युद्धस्य विगतचे रसे सांगून पुन्हा स्वधर्मावर भर दिला आहे. परधर्म भयप्रद असतो, त्यात एक म्हणजे स्वधर्माच्या आचरणाची संधी उठते व दुसरे म्हणजे दुसऱ्याच्या धर्माचे कर्म स्वतःच्या हातून नीट होत नाही. तसेच तेथे लोक, अहंकार, ईर्ष्या, लुडबुड घडते, समाज व्यवस्थेविरुद्ध कार्य घडते. त्यामुळे मनात येणारे संशय इत्यादीचेही भय असते. अर्जुन वाच अथकेन प्रयुक्तोय पापम चरित पुरुष अन्निच्छन्नपि वासनीय बलदेव नियोजित. अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा, तर मग हा मनुष्य स्वतःची इच्छा नसतानाही कुणाच्या प्रेरणेने जणू काय बळेच पापाचरण करतो. येथपर्यंत श्रीकृष्णाने जे सांगितले त्यावरून अक्कलकोटेपणाने भोग भोगणे, देवतांना निवेदन न करता भोजन करणे, त्यागमय यज्ञ न करता आपल्या स्वार्थासाठी सर्व करणे, हे चोरटेपणाचेच लक्षण आहे इत्यादी वर्णनाने अर्जुनाच्या मनात एक शंका आली की विद्वान माणसाला सुद्धा इंद्रियावर ताबा चालवता येत नाही व स्वधर्म कर्तव्य अनासक्त मनाने करता येत नाही. मग या पतनाला कारण काय? दुसऱ्या अध्यायात 62 ते 63 या श्लोकात विषयांच्या ध्यानापासून पतनाची व नाशाची प्रक्रिया चालू होती असे श्रीकृष्णाने दाखवून दिले. आता प्रश्न असा की असे वागायला माणूस कोणामुळे प्रवृत्त होतो? देवतांची इच्छा वासना त्याला भाग पाडतात का, असा गर्भित प्रश्न आहे. येन याचा अर्थ कोणत्या व्यक्तीमुळे व दुसरा अर्थ कशामुळे, कोणत्या घटकामुळे, विकृतीमुळे, शक्ती, उर्मी, प्रेरणा यामुळे अर्जुन म्हणतो. आणि छन्न अपी याचा अर्थ माणसाची स्वतःची सहज प्रवृत्ती नसताना म्हणजे स्वधर्म आचरण वेगळे असते व मनुष्य भलतेच काहीतरी काम करायला उद्युक्त होतो, ते बारकाईने त्याच्या लक्षात आले आहे. त्याला श्रीकृष्णाने दुसऱ्या अध्यायातील 62व्या श्लोकातील व त्या आधीच्या 3:34 या श्लोकातील काम, क्रोध व रागद्वेष यांच्या संदर्भाला धरून उत्तर पुढे दिले आहे ते पहा. श्री भगवान वाच कामयश क्रोधयश रजोगुण समुद्भव महाशनो महापापा विद्येन मिह वैरिणम. श्रीकृष्ण म्हणाला, हा काम म्हणजेच क्रोध रजोगुणातून उत्पन्न होणारा असून हा अत्यंत मोठी भूक असणारा, फार खाणारा व मोठा पापी आहे. हा तुझा शत्रू आहे हे जाण. काम व क्रोध हे दोन्ही विकार मनाला विचलित करण्याच्या बाबतीत एकरूपच आहेत. आपल्या प्राप्त स्थितीची प्राप्तव्य वस्तूशी वा स्थितीशी तुलना करून माणसाला स्वस्थितीबद्दल असंतोष वाटतो. तोच सूक्ष्म क्रोध कामाने तर ब्रह्मदेवापासून सर्व जग व्यापले आहे. चंचलता हे रजोगुणाचे लक्षण आहे. त्यातूनच हा जोड विकार उत्पन्न होतो. याला सर्व बळी पडतात व माणूस पाप करण्यास प्रवृत्त होतो. पाप म्हणजे परपीडा. या काम क्रोधांना साधने शत्रू म्हणून ओळखावे. पण सामान्य माणूस काम क्रोधांचे सहाय्य घेतो व त्यांना मित्र समजतो, परंतु ते घातक आहेत ते ओळखणे महत्त्वाचे आहे. हेच श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहे. धूमेना व्रियते बहिर्यथा दर्शो मलेन च यथोल्बेना ऋतो गर्भस्थता तेजेन मा वृतम. ज्याप्रमाणे धुराने अग्नी किंवा धुळीने आरसा झाकला जातो किंवा गर्भ जसा वारीने वेष्टिलेला असतो, त्याप्रमाणे त्या कामक्रोधाने हे ज्ञान गुरफटून टाकलेले आहे. इदम हे सर्वनाम आत्मज्ञानाला व स्वधर्माला ज्ञानाला उपयोगात आणले आहे. कामाने ज्ञानावर आचरण कसे पडते त्याचे वर्णन इथे 3 उपमांनी केलेले आहे. धुराने अग्नी झाकला जातो, धुळीने आरसा झाकला जातो व गर्भातील बालक वाऱ्याने वेष्टिलेला असतो, त्याप्रमाणे कामाने ज्ञान झाकले जाते. या उपमात एक अध्यावृत आहे की
अग्नी प्रदीप्त करणे वारा घालून शक्य होईल. धूळ पुसून टाकून आरसा स्वच्छ होईल, स्वच्छ करता येईल. बालकाचा जन्म होण्याच्या वेळी वार छिन्न होऊन बालक जन्म पावेल. अर्थात ही आवरणे कायमची नाही, ती उपायांनी व कालक्रमाने दूर होऊ शकतात. तसाच कामरूपी आवरणाचा निराश किंवा अंत करता येतो. त्यासाठी कामाचा प्रादुर्भाव रजगुणाने कुठे होतो व क्रोधाचे स्वरूप कसे असते त्याचे परीक्षण केले आहे. आवृत्तम ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिना कामरूपेन कोणते दुस्तुरेना नलेन च. हे अर्जुना, हा कधीही तृप्त न होणारा अग्नीच असून या ज्ञानी माणसाच्या कामरूपी नित्यशत्रूने ज्ञान आच्छादून टाकले आहे. दुष्पूर म्हणजे तृप्त होण्यास कठीण. अग्नी जसा इंधनाने जास्तीत जास्त प्रदीप्त होतो, तसाच काम हा त्याची इष्टभोग त्याला दिली तरी पूर्णपणे शांत होत नाही. ज्ञानाचा हा कायमचा शत्रू आहे. कारण मनुष्य वासनेने अंध होतो, तसा क्रोधानेही अंध होतो. हे त्याचे अंधत्व चर्मचक्षूंचे नसते तर ते सारासार विवेकाचे असते. विवेक हा आत्मज्ञानाचा पाया आहे आणि त्यालाच काम क्रोधामुळे दौर्बल्य येते. मागचा पुढचा विचार सुचत नाही, नीती आणि तिचे भान राहत नाही. मनुष्य रागाच्या वरात अत्याचार करतो, कामाच्या आवेगाने दुसऱ्याला लुबाडतो, अवैध भोग घेणे मत्सर करतो, अवैध भोग घेतो, मत्सर करतो, उन्मत्त होतो. इतर सर्व विकार एका कामरूपी विकारातून उत्पन्न होतात. श्रीकृष्णाने माणसाच्या शरीरातील व जाणीवेतील या काम क्रोध रूप विकाराचे आश्रयस्थान स्पष्ट करून सांगितले आहे ते पहा. इंद्रियानी मनो बुद्धी रसाधिष्ठान उच्यते यत्येष ज्ञानमावृत्ते देहिनः. इंद्रिय मन व बुद्धी हे या कामाचे अवस्थेस्थान आहे असे सांगितले जाते. ह्या स्थानांच्या आश्रयाने ज्ञानाला झाकून टाकून हा काम जीवात्म्याला मोहात पडतो. शरीरातील कर्मेंद्रिय व ज्ञानेंद्रिय यात हा शत्रू ठाण मांडतो. त्यातून नंतर तो मनाला व्यापून टाकतो. इंद्रिय आणि मन यांच्या नादाला लागून बुद्धी कामाने व क्रोधाने व्याप्त होते. देही म्हणजे जो आत्मा तो त्याच्या मूळ स्थितीपासून या कामाने मोहित केला जातो, अंधत्व आणतो. असा हा काम वा क्रोध मग बळाने पाप करण्यास भाग पडतो. अनल म्हणजे अग्नी. 29व्या श्लोकात हा अनल म्हणून म्हटला आहे. अग्नी म्हणजे उष्णता. हा अग्नी विद्युत, सूर्य, तारका, लाकूड यात संघर्षाने प्रकट होतो. नेत्र, तृतीय नेत्र, जठर, वासना, रोग, हृदय आणि सर्वत्र वेगवेगळ्या स्वरूपात राहून वेगवेगळी कार्य करतो. पण बुद्धीला व्यापून राहणारा काम हा सर्वात घातक होय. त्याची बुद्धीच प्रबळ महत्वाकांक्षा, ईर्ष्या, सत्तापिपासा, कामवासना, अर्थलोभ हे कामाचेच भौतिक रूप यांनी व्याप्त होते. तो जगात सर्व मानवजात व निसर्ग यावर प्रचंड प्रमाणात अत्याचार करतो. हा त्या सत्तांधाचा अंतरंग शत्रू तर असतोच, तेवढाच तो जगाचे अहित करणारा भयंकर शत्रू असतो. तस्मात् मंद्रिया नद्यो नियम्य भरतर्षभ पापान प्रजे येन ज्ञान नाशिन. म्हणून हे भरत श्रेष्ठा अर्जुना, तू आधी इंद्रियांचे संयमन करून ज्ञान, अध्यात्म आणि विज्ञान, विशिष्ट ज्ञान यांचा नाश करणारा हा पापी काम नाहीसा कर, त्याचा त्याग कर. श्रीकृष्ण म्हणतो, म्हणूनच अर्जुना, तू इंद्रियांच्या संयमाने याचा वध कर. आदो म्हणजे इंद्रियांचा भौतिक विषयाशी संपर्क येताच त्याबद्दल संघ निर्माण होतो. त्याच वेळी संपर्क येणे अढळ आहे, पण संबंध प्रस्थापित करणे, संघ धरणे, हवे म्हणणे, नको म्हणणे यांनी त्या विषयाशी आसक्त होणे हेच मूळ आहे व या मुळावर घाव घातला पाहिजे. हे संयमन मनाच्या पेक्षा वरच्या पातळीवरून करायचे असते. मन जर इंद्रियाकडे लक्ष देत नसेल तर त्यांच्याद्वारा येणारी स्पंदने चित्त विचलित करत नाही. इंद्रियांनी पराण्याहून निर्यभ्य परम मनः मनसस्तु परां बुद्धिर्यो बुद्धे परतस्तु स. इंद्रिये परम म्हणजे सूक्ष्म, इंद्रियांच्या पलीकडचे मन, मनाच्याही पलीकडे व्यवसायात्मक बुद्धी आणि जो बुद्धीच्याही पलीकडे आहे तो आत्मा असे पूर्वीपासूनच सांगितलेले गेलेले आहे. इथे स म्हणजे आत्मा की काम या प्रश्नाचे उत्तर असे की बुद्धीपर्यंत कामांनी सर्व क्षेत्र व्याप्त होते, पण आत्मा व्याप्त होत नाही, फक्त मोहित होतो. बुद्धीपर्यंतच काम प्रवेश करू शकतो. परमशुद्ध निर्विकार अशा आत्मरूपात तो शिरत नाही. फक्त बाह्य धुळीने जसा आरसा मलिन होतो तसे बाहेरूनच दिसते. तसा आत्मा व आत्मवान आत्मज्ञान स्वतःच्या सत्स्वरूपाचे भान प्रमाणे झाकले जाते असे वाचते. ही इंद्रिय शरीरापेक्षा सूक्ष्म, इंद्रियापेक्षा मन सूक्ष्म, मनापेक्षा बुद्धी सूक्ष्म व तीपेक्षा आत्मा अत्यंत सूक्ष्म आहे अशी चढती श्रेणी येथे वर्णन केली आहे. ध्यायतो विषयानं कुसम या श्लोकात व इथे 7 अलंकार आहे. अहो हे परोक्ष भूताचे रूप आहे. उपनिषदात या चढत्या सूक्ष्मतेचे वर्णन गीतेच्या पूर्वी केलेले होते, त्याचा संदर्भ इथे घेतला आहे.
एवं बुद्धे परम बुद्धा संस्तभ्यात्मात्मना जयी शत्रु महाभाव काम रूप गुणासुद. हे पराक्रमी अर्जुना, याप्रमाणे बुद्धिगुण श्रेष्ठ व पलीकडे असलेल्या आत्म्याला जाणून आत्म्याने अडवून डांबून या दुसाध्य अशा कामरूपी शत्रूला ठार कर. श्रीकृष्ण म्हणतो, आत्मा हा बुद्धीच्या पलीकडचा आहे. हे जाणून आत्मस्थ बुद्धी करून त्याच स्थितीतून मोहित झालेल्या, स्वविस्मृती झालेल्या आणि विषयांच्या मागे प्रवृत्त झालेल्या आत्मरूपाला जागी स्तब्ध करून निष्फल निर्विकार समाधी ठेवून या एरवी जिंकण्यास कठीण अशा वासनारूप शत्रूचा पूर्ण नाश कर. दुर्योधना कुरुपुत्र हाच कामक्रोधरूप शत्रू व्यक्तिरूपात महाभारतात दाखवला आहे. त्याला दुर्योधन म्हणजे युद्ध करून जिंकण्यास कठीण असेच नाव आहे व कामरूप शत्रूलाही दुरासत म्हणजे ताब्यात घेण्यास कठीण असे म्हटले आहे. कौरवांशी लढण्याआधी अर्जुनाने स्वतःच्या विकारावर जय मिळविला, जय मिळवावा असा संदेश येथे दिलेला आहे. इति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्या योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे कर्मयोग नाम तृतीयोध्याय. त्याप्रमाणे श्रीकृष्णाने गायलेल्या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील श्रीकृष्णार्जुन संवादातील कर्मयोग नावाचा 3रा अध्याय समाप्त झाला. कर्मयोग नामक तृतीय अध्यायावरील भाष्य समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु.